कॅन्सर प्रकारानुरूप मार्गदर्शन भाग 21 गर्भाशयाचा कॅन्सर वैद्य दिलीप गाडगीळ पुणे. त्या मागच्या वेळेला आपण ओव्हेरियन कॅन्सरच्या विषयी बोलत होतो. तसा स्त्रियांमध्ये होणारा दुसरा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर किंवा गर्भाशय मुखाचा, ज्याला सर्व्हिक्सचा कॅन्सर अशा स्वरूपाचं म्हणतात. तर हे दोन्हीही प्रायः पुढच्या वयामध्ये अशा स्वरूपाचे होतात. पाळी गेलेली असते आणि मग अचानक कधीतरी गर्भाशयातून रक्तस्राव होतो आणि मग तपासण्या होतात आणि मग शोध लागतो की हा गर्भाशयाचा कॅन्सर अशा स्वरूपाचा आहे. प्रायः तातडीने याला गर्भाशय काढून टाकणं अशा स्वरूपाचा उपाय केला जातो. मग त्याच्या जोडीला सिटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन वगैरे गोष्टी घडतात आणि त्याचा स्प्रेड किंवा प्रसार कुठे कुठे झालेला आहे याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्याला धरून केमोथेरपी प्रायः दिली जाते. गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे सर्व्हिक्सचा, हा अस्वच्छतेमुळे होतो असं एक मत प्रचारात आहे आणि बिल गेट्स फाउंडेशननी याच्यासाठी तो प्रायमरी स्तरावरती किंवा लवकर हुडकता यावा म्हणून एक मोठी शोध मोहीम अशा स्वरूपाची राबवली होती आणि तिथून बऱ्याच स्त्रियांमध्ये हा लवकर शोधण्याला यश अशा स्वरूपाचं आलं आणि मग वेळीच उपचार झाल्यामुळे त्याचे परिणाम चांगले आले असं एक जनरल मत त्या संदर्भामध्ये आहे. पण अर्थातच कॅन्सरची जी मूळ कारणं, अनैसर्गिक अशा प्रकारची जीवनशैली, अनैसर्गिक आहार आणि मानसिक ताणतणाव, अनुवंशिकता ही इथंही लागू अशा स्वरूपाची असतात आणि मग ह्याच भागामध्ये तो का झाला ह्याला कदाचित स्थानिक कारणं काही उपयोगी असणारी अशा स्वरूपाची असतात. माझ्याकडे एक 67 वर्षाच्या बाई आल्या होत्या आणि दुसऱ्या कारणासाठी काहीतरी सोनोग्राफी केली आणि त्यात असं सापडलं की गर्भाशयामध्ये काही कलेक्शन असणारा अशा स्वरूपाचा काही द्रव साठलेला आहे. तर 67व्या वर्षी असं काही साचणं अपेक्षित नाही, गर्भाशय संकुचित अशा स्वरूपाचं व्हायला पाहिजे. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही बेटर ऑप्शन ऑपरेशन करून घ्या आणि मग हिस्टोपॅथी करा. त्यांनी त्याच्या मुलांनी सल्ला मानला आणि शस्त्रकर्म झालं. सुदैवाने त्यात कॅन्सर निघाला नाही आणि ते प्रकरण तेवढ्यावरतीच भागलं. पण बहुधा या सगळ्या प्रकरणांमध्ये कॅन्सर समजतो आणि मग पुढची चिकित्सा किंवा शस्त्रकर्म, केमोथेरपी या सगळ्या गोष्टी सुरू होतात. इथेही माझं म्हणणं असंच आहे की शस्त्रकर्म करून गर्भाशय काढून टाकणं किंवा पुढे केमोथेरपी देणं ही त्याची खऱ्या अर्थाने मूळ चिकित्सा स्वरूपाची नाही. मूळ चिकित्सा तो निर्माण का झाला असं लक्षात घेऊन जीवनशैलीमध्ये बदल करणं, आहारामध्ये बदल अशा स्वरूपाचे करणं आणि त्याला धरून चिकित्सा देणं हा जनरली उतार वयात होणारा अशा स्वरूपाचा किंवा निदान 50 नंतर होणारा अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा त्यांच्या बाबतीमध्ये मुळापासून थोडी काळजी घेणं अशी गोष्ट अपेक्षित राहील. आणि आता मेनोपॉझल सिंड्रोम असं खूप प्रकरण वाढतंय. म्हणजे मग हाडं ठिसूळ होतात, संधिवातासारख्या तक्रारी सुरू होतात, मूड बदलतात, मूड स्विंग्स अशा स्वरूपाचे होतात, तर एकदम काहीतरी गरम व्हायला लागतं. असं ज्याला मेनोपॉझल सिंड्रोम असं म्हटलं जातं, असं हल्ली बऱ्याच बायकांमध्ये दिसतं. तर ते हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतं असं प्रकारचं धरलं जातं आणि त्याला हार्मोन्स दिली जातात किंवा परदेशामध्ये HRT हार्मोनल रिप्लेसमेंट थेरपी ती पण प्रचारात असणारी अशा स्वरूपाची आहे. त्याच्यावरती बरंच संशोधन होऊन ती अयोग्य आहे आणि त्यांनी कॅन्सर निर्माण होऊ शकतो हे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे आता खरं तर डॉक्टरांनी तो सल्ला देणं बंद केलंय. तरी पण अशा घेणाऱ्या आणि अशा प्रकारचा सल्ला देणाऱ्या अशा प्रकारच्या बायका आणि डॉक्टर्स असे दिसतात. ते कुठेतरी अनैसर्गिक आहे, ते थांबवायला पाहिजे.